नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की लग्नामध्ये आता मिथुन काकांची एंट्री झालेली असते. तर मालिनी म्हणते की अहो भाऊजी किती उशीर केलाय तुम्ही, मेहंदी संगीत समारंभ सगळं झालंय आणि तुम्ही आता येताय. तेव्हा आता मिथुन म्हणतो की अहो मी कामात खूप बिझी होतो, तर आता मी आलोय ना, आता लग्न दणक्यात तर साजरा होईल. तर विक्रम म्हणतो की हो रे, अगदी तुझ्या मनासारखं होऊ दे, हे लोक गप्पा मारत असतात. तर दुसरीकडे आता वसवत्या रम्याला म्हणते की तुझ्याकडून काही झालं नाही, त्यामुळे तू मला हे करायला भाग पाडतेस का. म्हणजेच रम्याने आता वसवत्याला असं सांगितलेलं असतं की तू जाऊन धनंजयची माफी माग आणि त्याला धनंजयला जाऊन सांग की आता माझ्या मनात तुमच्याबद्दल कसलाही राग नाही. मी अगोदर तुला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार ठरवत होते ना, पण आता माझे डोळे उघडलेत. खरं तर वसवत्या हे अजिबात करायला तयार नसते, त्यामुळे ती म्हणते की आता काय जीव घेणार आहेस का माझा. रम्या उत्तर देत म्हणते की अगं चांगलं आहे ना आई, तू मरून जा, म्हणजेच घराला सूतक लागेल आणि या लग्नात पोस्टपोन होईल. तेव्हा वसुआत्या म्हणते की जाते ग बाई, मी माझ्या मरण्यावर टपली तू. वसुआत्या आता धनंजयकडे येऊन हात जोडून त्यांची माफी मागू लागते. एवढे वर्ष मी तुमचा नेहमी राग केला, पण तुम्ही या सगळ्या काही चूक नव्हती. मी उगाच माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला तुम्हाला जबाबदार ठरवत होते. धनंजय मला माफ करा, माझे डोळे उघडले. तेव्हा धनंजय म्हणतो की आता मी मरायला मोकळा. एवढ्या वर्षापासून माझ्या मनावर जे बोझं होतं ना, ते तुम्ही उतरलं. तर वसवत्या आता बोलण्यावर आता मिथुन काकांना संशय येऊ लागतो की अचानकपणे एवढ्या वर्षांचा राग कसे काय विसरले. इकडे लग्न मंडपात आता काव्याची एंट्री झालेली असते. तिच्या हातामध्ये आता ती वंडवून घेऊन आलेली असते आणि ती एक विचार करते की आता फक्त काही क्षण, त्यानंतर पूर्णपणे माझं होईल. आणि तिच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट फिरत असते की गुरुजींनी आपल्याला सांगितलं की मी तुझं आणि पारचं लग्न बघतोयस. तर वसवत्या रम्याकडे पाहत विचार करू लागते की आता ही काय करणार आहे लग्नामध्ये. उगाच तिच्यामुळे मला घराबाहेर काढायला नकोस. दुसरीकडे आता पार जीवाला समजत असतो की जीवा म्हणतो की अरे बडे भैया, तुम्हाला सुद्धा लग्न आहे, लवकरच जाऊन तू सुद्धा रेडी हो, मी युगला पाठवतो. तेव्हा पार्थ म्हणतो की आजचा दिवस आणि वेळ खूप स्पेशल आहे, ही फिलिंग मी अनुभवली आणि तू सुद्धा आज अनुभवणार आहे. तर इकडे नंदिनी आणि काव्यासाठी खूप खुश असते की आपल्या लहान बहिणीचं लग्न तिच्या आवडत्या माणसासोबत होत आहे. तर काव्य तिला सांगत असते की कधी यांचा हात पकडून मी सप्तपदी चालेल, असं झालंय मला. नंदिनी म्हणते की हे सगळं तुझ्या मनासारखं होऊन. तर इकडे मिथुन काका येऊन मागून आता जीवाला मिठी मारतो. तेव्हा जेव्हा म्हणतो की अगं नंदिनी तू आलीस. तर मिथुन पार्थला म्हणतो की अरे याला काय झालंय, सारखे नंदिनीच दिसते का. हा तर पूर्णपणे वेडा झालाय त्या नंदिनीच्या प्रेमात. बोट जरी फिरवली ना तरी तो नंदिनीला हाक मारतो. तेव्हा मिथुन म्हणतो की चला आता गुरुजींनी तुम्हाला लग्न मंडपात बोलवलंय. त्यानंतर मिथुन आता जीवा आणि पार्थला लग्न मंडपात घेऊन येतो. तर दोन्ही नवरदेव आता लग्न मंडपात पोहोचलेले असतात. तर दोघे भाऊ खूप छान दिसत असतात. त्यांना मिथुन गुरुजीकडे जाऊन सांगतो की आता पुढे काय करायचं, लवकर मला सांगा. गुरुजी म्हणतात की दोन्ही नवरी पूजेला बसेल असतील तर लवकरच त्यांना घेऊन या. तर इकडे काव्य आणि नंदिनी आता पूजनाला बसलेले असतात. त्यामुळे तर नंदिनी मागच्या लग्नाची गोष्टी आठवत काळजी करू नकोस की कशा प्रकारे आपल्याला मिथुन काकांना सांगू लागतात की माझ्या दोन्ही मुली किती सुंदर दिसताय, तुमचं प्रेम मिळवलं, तुमच्यासारख्या सुना देशमुख घ्यायला आल्या, खरंच तुम्ही दोघी जिंकलात, तुम्ही संकटाला तोंड देत